श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, जर तुमची रास मेष असेल तर आजचा हा इशारा तुमच्यासाठी जीवनदान ठरू शकतो. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत विनाकारण घराचा उंबरठा ओलांडू नका. मी पुन्हा सांगते, उद्या सकाळी 11 नंतर घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, कारण तुमच्या नशिबाच्या आड एक अशी काळी शक्ती उभी आहे जी तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. तुम्हाला वाटतंय का की तुमचे शत्रू बाहेर आहेत? चूक. मेष राशीच्या जातकांनो, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तुमच्याच घरात बसलाय एक काळा नाग. हा काळा नाग म्हणजे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून तुमच्याच विश्वासातील असा एक चेहरा आहे जो बाहेरून अमृत आणि आतून विष ओकतोय. तुमच्या घरात चाललेली ही गुप्त हालचाल तुमच्या विनाशाचा सापळा रचते. उद्या नेमकं असं काय घडणार आहे ज्यामुळे तुमचा थरकाप उडेल? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत पहा, कारण इशारा डावलणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. मेष राशीच्या जातकांना, तुमच्या घरात किंवा तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती वावरते जिच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड मत्सर आहे. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल असे काही कट रचत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तुमचा शत्रू तुमच्या बाहेरच्या जगात नाही, तर तो तुमच्याच अन्नावर वाढतोय आणि तुमच्या स्वप्नांना उधळून लावण्याची संधी शोधतोय. उद्या या व्यक्तीचा खरा चेहरा एका अशा घटनेतून समोर येईल जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. मेष राशीच्या जातकांना, तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या आयुष्यात विष घालवण्याचे काम सुरू केले आहे. तुमच्या घराची सुख शांतता भंग करणारा हा काळा नाग नेमका कोण आहे? उद्या दुपारी एक असा संवाद किंवा एखादी वस्तू तुमच्या हाती लागेल जी या शत्रूचा पर्दाफाश करेल. या व्यक्तीपासून अंतर राखण्याची वेळ आता आली आहे, अन्यथा ही सावली तुमच्या प्रगतीला कायमचं गिळून टाकेल. मेष राशीच्या जातकांना, निसर्ग तुम्हाला संकेत देतोय की आता सावध होण्याची वेळ आली आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रगतीचे गुणगान लोकांसमोर करत असली तरी मनात मात्र तुमच्या अधोगतीची प्रार्थना करत आहे. उद्या घरामध्ये निर्माण होणारा एक छोटासा वाद या मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, कारण या शत्रूने रचलेलं जाळं आता पूर्णपणे तयार झालं आहे. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत उद्या तुमच्या नशिबाची एक मोठी कडी उघडणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या पैशाच्या टंचाईमुळे तुम्ही अपमान सहन केला, ती परिस्थिती उद्या कायमची बदलणार आहे. एक अशी गुप्त संधी तुमच्या दारी येईल जे तुमच्या रिकाम्या तिजोरीला सोन्याने भरून टाकेल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचं फळ देणारा हा एक मोठा आर्थिक राजयोग उद्यापासून सक्रिय होत आहे. मेष राशीच्या जातकांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी असा काही धनलाभ घेऊन येईल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. रखडलेली कामे, जुनी येणी आणि अचानक मिळालेली एखादी लॉटरी तुमच्या आयुष्याला कलाटणी देईल. पण लक्षात ठेवा, लक्ष्मी घरात येत असताना कोणालाही यावर चकार शब्द काढू नका. हा पैसा तुमच्या शत्रूपासून वाचून योग्य ठिकाणी गुंतवणूक हीच तुमची उद्याची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, उद्या तुमच्यावर कुबेराची कृपा होणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना संपतील. जे लोक तुम्हाला कालपर्यंत पैसे नसल्यामुळे हसत होते, तेच उद्या तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील. उद्याचा काळ तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पाडणारा आहे. फक्त ही संधी ओळखण्याची ताकद तुमच्याकडे असायला हवी. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरमध्ये उद्या एक असा भूकंप होणार आहे जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या प्रमोशनची किंवा नवीन संधीची वाट पाहत होता, ती उद्या तुमच्या समोर येईल. तुमची कामाप्रती असलेली जिद्द आता रंगात येणार आहे. मात्र ही प्रगती पाहून तुमचे सहकारी तुमच्या विरुद्ध कारस्थान रचण्याची शक्यता आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. मेष राशीच्या जातकांना, उद्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात असा एक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल जो तुमच्या पुढच्या अनेक वर्षाच्या भविष्याचा पाया ठरेल. तुमची क्षमता सिद्ध करण्याची
हीच ती वेळ आहे. विज्ञानालाही थक्क करेल अशा वेगाने उद्या तुमची प्रगती होईल. वरिष्ठाकडून तुमचं कौतुक होईल आणि नवी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा समाजात वाढणार आहे. मेष राशीच्या जातकांना तुमच्या यशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उद्या एखादी मोठी ऑफर किंवा परदेशातील संधी तुमच्या दारी येईल, जी तुमच्या आयुष्याला एक नवीन उंची देईल. फक्त तुमच्याच असलेल्या भीतीला दूर सारा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. उद्याचा सूर्योदय तुमच्या करिअरसाठी एक सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. मेष राशीच्या जातकांना तुमच्या घरावर असलेले दुःखाचे आणि तणावाचे सावट उद्या कायमचे दूर होणार आहे. तुमच्या कुटुंबात जी अशांतता होती तिचं कारण तुमच्या लक्षात येईल आणि घरातील वातावरण आनंदी होईल. एखादी अशी शुभ वार्ता उद्या तुमच्या कानावर पडेल जी संपूर्ण घराला उत्सवमय करून टाकेल. मग ते मुलाचे यश असो किंवा नवीन पाहुण्याचे आगमन, आनंद उद्या तुमच्या घराचा दरवाजा ठोठावणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी उद्या संध्याकाळी एक छोटासा आध्यात्मिक उपाय करणे तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. घराच्या कोपऱ्यात दडलेली नकारात्मक ऊर्जा उद्या बाहेर पडेल आणि त्या जागी सकारात्मकतेचा संचार होईल. जे नातेवाईक तुमच्यावर नाराज होते ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. उद्या तुमच्या घराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसायला सुरुवात होईल. मेष राशीच्या जातकांना उद्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असणार आहे. तुमच्या घरातील कलह संपून प्रेमाचे वारे वाहू लागतील. वडीलधाऱ्याच्या आशीर्वादाने एक मोठी अडचण उद्या दूर होणार आहे. हा दिवस तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन सुरुवात ठरेल. जिथे भीतीला जागा नसेल तर फक्त आनंदाचा प्रकाश असेल. मेष राशीच्या जातकांना मनातील सर्व जुनी ओझी उतरवण्याची वेळ आली आहे. उद्या तुम्हाला एक अशी मानसिक शांती लाभेल जी तुम्ही अनेक वर्षापासून अनुभवली नसेल. मात्र शरीराकडे दुर्लक्ष करू नका. निसर्ग तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत एक असा इशारा देत आहे. अचानक येणारा थकवा किंवा डोकेदुखी हे केवळ साधे लक्षण नसून तुमच्या शरीराची तुमच्याकडे पाहण्याची हाक आहे. मेष राशीच्या जातकांना उद्या तुमची मानसिक ताकद वाढणार आहे, पण आरोग्याची काळजी घेणं हे विसरू नका. कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. उद्या थोडा वेळ स्वतःसाठी आणि ध्यानासाठी काढा. तुमचं मन जितकं शांत राहील तितकीच जास्त ऊर्जा तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांना उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवसंजीवनी देणारा आहे. जर तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. आरोग्याची संपत्ती जपलीत तरच मिळालेल्या धनाचा आणि सुखाचा उपयोग घेता येईल. त्यामुळे उद्या स्वतःची आणि आपल्या प्रियजनाची काळजी घ्या. स्वामीची कृपा तुमच्या पाठीशी आहे. तर मेष राशीच्या जातकांना तुमच्या नशिबाची ही गुपिते आणि येणाऱ्या संकटाचे इशारे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारा एक दैवी संकेत आहे. नशिबाच्या या वेगवान प्रवासात तुमची कोणतीही महत्वाची संधी हुकू नये आणि तुमच्या शत्रूवर मात करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज राहावे. यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण तुमचा एक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.